तर तुमचंसुद्धा असं झालं आहे का की दिवसाची सुरुवात खूप छान होते, पण शेवट मात्र गोंधळच होतो? पण काय झालं ते सांगते. तर आज सकाळी आम्ही आधी आमच्या मेसमधली वेंडिंग मशीन पाहिली, तर एकदम भारीच वाटलं. सगळे प्रोडक्ट्स आम्ही ट्राय केले, पण नंतर कळलं जे स्क्रीनवर दाखवलेत तिथे ह्या वेंडिंग मशीनमध्ये आहेतच नाही. त्यामुळे आम्ही तिथून पळ काढला. त्यानंतर आम्ही मेसवरून परत आमच्या रूमवरती आलो, पटापट तयारी केली आणि नंतर आमच्या कॉलेजला जायला निघालो. कारण माझी एक फ्रेंडसुद्धा माझं हॉस्टेल बघण्यासाठी आली होती. सगळ्यांची घाईघाईच होती. त्याच्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला होता, त्यामुळे आम्ही परत मेसला आलो. तर आज आम्हाला माहीत होतं की मेसला पावभाजी आहे, त्यामुळे आमची खूपच घाई होती. त्यामुळे आम्ही पावभाजी खाल्ली आणि नंतर परत रूमवर आलो. त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने आम्ही लेक्चर्ससाठी निघालो. नंतर आम्ही लेक्चर्स अटेंड केली आणि नंतर आमचा परत क्लास चेंज करून घेतला. त्याच्यानंतर टीचर्स येईपर्यंत आम्ही मजामस्तीच करत होतो. त्यानंतर पाण्याची बॉटल भरली आणि नंतर अशी चाळे करत होतो. लिफ्टचं बटन दाबायचं आणि तिथून पळून जायचं, म्हणजे कसं लोकांची फसवणूक होईल हो. त्याच्यानंतर परत आमचे काही लेक्चर्स होते ते अटेंड केले. नंतर आमचं मोठं काम जे ID कार्डचं होतं ते आधी करून घेतलं, कारण इथे येऊन 3-4 महिने झाले पण अजून काही ID कार्ड आमचं झालं नव्हतं. त्याच्यामुळे ते आधी आम्ही काम करून घेतलं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आज तर थंडी होती आणि मी सकाळी स्वेटर नेला होता. त्याच्यानंतर लक्षात आलं की मी तो स्वेटर कॉलेजमध्येच विसरून आले. आणि हे आम्हाला कधी कळलं, जेव्हा आम्ही आमच्या हॉस्टेलला परत आलो. नंतर आम्ही हॉस्टेलवरून परत आमच्या कॉलेजला गेलो. असा कंटाळा आलेला ना, पण काय करणार, स्वेटर ते आणायला तर हवंच. आणि मग परत आम्ही मजामस्ती करत स्वेटर आणायला गेलो. ताकद तर नव्हतीच, पण मज्जा पण तेवढीच येत होती. तर तुम्ही पण नक्की सांगा, तुमचा असा कधी स्वेटर राहिलं आहे का कॉलेजमध्ये? आणि जाता जाता नक्की सबस्क्राईब करून जा हां.